बातमी पुण्यातून आषाढी वारीसाठी पुणे एसटी प्रशासन सज्ज झालंय। आषाढी वारीसाठी पुणे विभागातून यंदा 280 जादा बस सोडण्यात आलेल्या आहेत। जादा बस पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या करणार आहेत। एसटी महामंडळातर्फे यंदा गाव ते पंढरपूर अशी बस सेवा राबवण्यात येणार आहे। पुण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुणे विभागातून या अधिक बस सोडण्यात येणार आहे। दरम्यान आषाढी वारीसाठी पुणे एसटी प्रशासन सज्ज झालेला पाहायला मिळतंय। आषाढी वारीसाठी पुणे विभागातून यंदा 280 जादा बस सोडण्यात आलेल्या आहेत, तर जादा बस पंढरपूरसाठी 500 पेक्षा अधिक फेऱ्या करणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, आषाढी वारीचा उत्साह पाहण्यास मिळतोय, अनेक भक्तजन तिथे पोहोचतील। आषाढी वारीसाठी पुणे एसटी प्रशासन सज्ज झालेला आहे, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, खरं तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या जून महिन्याच्या अखेरीस सुरू होतोय आणि या दरम्यान जे आहेत ते लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी जे आहेत ते राज्याच्या कान्याकोपऱ्यातून येत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जी आहे ती होऊ नये म्हणून अधिकच्या एसटी बसेस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे। अनेक ठिकाणाहून या बसेस निघणार आहेत, परंतु पुण्यातून जर पाहिलं तर साधारणतः 280 हून अधिकच्या जादा बसेस ज्या आहेत त्या सोडण्यात येणार आहेत। वेळप्रसंगी जर का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची आणि भाविकांची गर्दी झाली तर अधिकच्या बसेस देखील सोडल्या जातील, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती एसटी महामंडळाने घेतलेली आहे। साधारणतः 500 हून अधिकच्या फेऱ्या या एसटी बसेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। त्याबरोबर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी असेल किंवा ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीतून निघणारी पालखी असेल, त्या ठिकाणाहून देखील जे भाविक पंढरपूरला जाणार आहेत त्या ठिकाणाहून देखील गाव ते पंढरपूर अशा प्रकारची मोहीम एसटी महामंडळाने राबवत जे आहेत ते भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना सुखकररित्या आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायला मिळावं म्हणून सध्या पावले उचललेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।